चला, पाचव्या लेसन मध्ये थर्मोडायनामिक्सच्या तुमचं सगळ्यांचं स्वागत. माझं असं लक्षात आलं मुलांना की आपल्या कॉलेजचे विद्यार्थी आपले व्हिडिओ पाहत नाहीत फारसे, कारण मी हे नवीन जे थर्मोडायनामिक्सचे व्हिडिओ हे माझ्या चॅनेलवरून टाकतो आहे त्याचे व्ह्यूअर्स फारच कमी दिसत आहेत मला. आणि हेच जेव्हा मी जुन्या चॅनलवरून टाकतो तेव्हा त्याला व्ह्यूअर्स 100, 150, 200. तर आपल्या विद्यार्थ्यांना आपली किंमत नाही, पण बाहेरच्या मुलांना आपली किंमत आहे. तर हे खरोखर वाईट चित्र आहे. असो, शेवटी काय घ्यायचं काय नाही ते तुम्ही ठरवा. तर आपण पाचव्या लेसनकडे येतो. इथून आपलं खरं थर्मोडायनामिक्स सुरू होत आहे. अगोदरच्या ज्या टर्म्स आहेत त्या पण परीक्षेत विचारल्या जातात. ठीक आहे. आज आपण आता एक एक्सप्रेशन घेणार आहोत. त्या एक्सप्रेशनचं नाव आहे वर्क डन ड्यूरिंग आइसोथर्मल इरिव्हर्सिबल प्रोसेस. हे अतिशय याच्यावर प्रॉब्लेम पण असतात किंवा 2 मार्काला हे एक्सप्रेशन बऱ्याच वेळेला परीक्षेत विचारल्या जातं किंवा यावर प्रॉब्लेम तरी असतो. काय आहे? वर्क डन ड्यूरिंग आइसोथर्मल इरिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ गॅस किंवा प्रोसेस. एक्सपान्शन ऑफ गॅस. एखादा गॅस आपण एक्सपांड करणार आहोत 2 पद्धतीनं. 2 कंडिशन आहेत, 2 प्रोसेस आहेत, आइसोथर्मल आणि इरिव्हर्सिबल. या अगोदर आपण घेतल्या आहेत. वर्क डन, तुम्हाला गॅस एक्सपांड करायचा आहे या पद्धतीनं. आइसोथर्मली इरिव्हर्सिबली जेव्हा गॅस एक्सपांड होतो तेव्हा वर्क मिळतं. किती वर्क मिळतं ते आपल्याला काढायचं आहे. मॅथमॅटिकल रिलेशन काढायचं आहे आपल्याला, कारण थर्मोडायनामिक्स मध्ये आधीच सांगितलं होतं आपण, इट इज ए branch of chemistry which deals with the quantitative relationship in between heat and other forms of energy. मग like kinetic energy, potential energy, mechanical energy, that is work. इथे वर्क मिळत असतं आपल्याला. आता पहा, यातल्या टर्म आलेल्या आहेत. वर्क काढायचं आहे आपल्याला. एक्सपान्शन ऑफ गॅस होत असताना किती वर्क मिळतं ते काढायचं. आइसोथर्मल आणि इरिव्हर्सिबल. आइसोथर्मल म्हणजे काय? The process which is carried out at constant temperature, that is during each step of the process temperature does not changes, so change in temperature delta T is equal to 0. आठवली प्रोसेस? आइसोथर्मल प्रोसेस. आणि आता इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे तुम्हाला गॅस कशा पद्धतीने एक्सपांड करायचा आहे? आइसोथर्मली, म्हणजे टेम्परेचर बदलू द्यायचं नाही पण गॅस एक्सपांड करायचा. बरोबर आहे. प्रेशर कमी अधिक करून आपल्याला ते करता येईल, पण टेम्परेचर बदलू द्यायचं नाही, त्याला उष्णता द्यायची नाही. थोडक्यात टेम्परेचर बदलू न देता गॅस एक्सपांड करायचे. आणि इरिव्हर्सिबल. आता इरिव्हर्सिबल म्हणजे काय म्हटलं होतं आपण? सडन एक्सपान्शन ऑफ द गॅस फ्रॉम व्हॉल्यूम V1 टू V2, किंवा इट इज द प्रोसेस वेअर द व्हॅल्यू ऑफ driving force of the system is much greater than the opposing force of the surrounding, and the process cannot be reversed by slight increase in the opposing force of the surrounding, called as a irreversible process. म्हणजे काय? टेम्परेचर बदलू द्यायचं नाही आणि गॅस सडनली तुम्हाला V1 पासून V2 पर्यंत एक्सपांड करायचा आहे. कशा पद्धतीनं? हळूहळू नाही जायचं, एकदम जायचं आहे. म्हणजे काय? व्हॅल्यू ऑफ ड्रायव्हिंग फोर्स इज मच ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स. मग आपल्याला अशा प्रोसेस मध्ये किती वर्क मिळतं? मॅक्झिमम वर्क मिळत नाही, हे पॉइंट ऑफ डिफरन्स मध्ये मी सांगितलं होतं. आणि तोच गॅस जर मी रिव्हर्सिबल मॅनरने एक्सपांड केला तर जास्त वर्क मिळतं. मग त्याही पद्धतीनं वर्क किती मिळतं तेही आपल्याला काढायचं आहे. असे 2 एक्सप्रेशन घ्यायचे आहेत आपल्याला. या 2 पैकी एकावर 100% 2-3 मार्क विचारल्या जातात. एक तर एक्सप्रेशन तरी विचारल्या जातं किंवा यावर आधारित प्रॉब्लेम तरी विचारल्या जातात. चालेल? राहील लक्षामध्ये? म्हणजे 2 डेरिव्हेशन. पहिलं कोणतं? वर्क डन
ड्युरिंग आयसोथर्मल इरिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ द गॅस, आणि दुसरं एक्सप्रेशन राहील वर्क डन ड्युरिंग आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ द गॅस. दोन्ही एक्सप्रेशन घ्यायचे आहे. दोन ठिकाणी किती वर्क मिळतं ते काढायचं आहे, मॅथमॅटिकली काढायचं आहे, म्हणजे लक्षात येईल आपल्या कुठे वर्क आपल्याला जास्त मिळतं ते. चालेल. मग आता अगोदर आपण पहिलं एक्सप्रेशन घेऊया, वर्क डन ड्युरिंग आयसोथर्मल इरिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ द गॅस. मग बघा 2 मार्कासाठी विचारतात. Now let us consider a gas is enclosed in a cylinder having cross sectional area A. एक सिलेंडर माहिती आहे सगळ्यांना, बरोबर आहे की सिलेंड्रिकल व्हेसल इथे आहे. हे सिलेंडरच आहे थोडक्यात, नाही का. आता याचा क्रॉस सेक्शनल एरिया हा जो असेल, आता हा किती म्हटलाय मी, आता याला ए म्हटलेला आहे. चालेल. क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द सिलेंडर इज स्मॉल ए. हे असं दाखवलंय मी, हा एवढा. याचा जर असं क्रॉस सेक्शन घेतला बायोलॉजीतला तुम्ही, तर हा जो पार्ट आहे याचा क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे त्यांनी म्हटलं आता स्मॉल ए एवढा आहे. ठीक आहे. लेट ए गॅस इज एनक्लोज्ड इन ए सिलेंडर हॅव्हिंग क्रॉस सेक्शनल एरिया ए and which is fitted with weightless and frictionless piston. आता हे पिस्टन आहे, कल्पना अशी केलेली आपण की हे वेटलेस आहे आणि फ्रिक्शनलेस आहे. आता वेटलेस तर असणं शक्य नाही, पण आपण सोयीसाठी आयडियल प्रोसेस म्हणून आपण पाहतो याला, की याला कुठल्याही प्रकारचं वजन नाहीये, नाही तर मग वेगळा त्याला डेरिव्हेशन तयार करावं लागेल. मग तूर्त आपण असं समजलं की वेटलेस आणि फ्रिक्शनलेस म्हणजे काय, हे पिस्टन जेव्हा अप डाऊन होईल तेव्हा या सिलेंडरच्या वॉल मध्ये आणि या पिस्टन मध्ये, गोलाकार पिस्टन असेल असं हे सिलेंडर आणि त्याच्यात हे पिस्टन, बरोबर आहे. जसं आपला सायकल मध्ये हवा भरायचा पंप असतो त्याला ते वायसर असतं की नाही, बस एक्झॅक्टली तशी सिच्युएशन आणा डोळ्यासमोर. मग हे झालं वेटलेस आणि फ्रिक्शनलेस पिस्टन. कोणत्याही प्रकारचं फ्रिक्शन याच्यामध्ये होणार नाही. अजम्पशन अगदी सोपे. लेट ए गॅस इज एनक्लोज्ड इन ए सिलेंडर. कोणताही गॅस असेल, आयडियल गॅस घेतात शक्यतो, विच ओबे बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ कॉल्ड एज ए आयडियल गॅस, किंवा विच ओबे पीव्ही इज इक्वल टू एनआरटी, जनरल गॅस इक्वेशन कॉल्ड एज ए आयडियल गॅस. मग आयडियल गॅस याच्यामध्ये घेतला, किंवा ए गॅस इज एनक्लोज्ड इन ए सिलेंडर हॅव्हिंग क्रॉस सेक्शनल एरिया ए and which is fitted with weightless and frictionless piston. Weightless frictionless piston आहे. Let the temperature of the gas is a T which do not changes during the expansion of the gas. Why? Because the process is isothermal process. आता हा गॅस एक्सपांड करणार होता आपण, एक्सपान्शन ऑफ गॅस होणार आहे या पद्धतीनं आयसोथर्मली. म्हणजे काय, टेम्परेचर बदलू द्यायचं नाही. जे टी असेल, T1 असेल ते जसंच्या तसं राहील. टेम्परेचर ऑफ द गॅस इज T. लेट इनिशियल व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज V1. नाउ द गॅस इज अलाउड टू एक्सपांड फ्रॉम व्हॉल्यूम V1 टू V2 अगेन्स्ट ए कॉन्स्टंट प्रेशर P सपोज. पहा आता हे वरचं प्रेशर किती आहे P. आता गॅस सडनली आपल्याला आयसोथर्मली टेम्परेचर बदलू द्यायचं नाही, इरिव्हर्सिबली. म्हणजे काय केलं आपण, सडनली V1 पासून V2 पर्यंत गॅस एक्सपांड केला. वरचं प्रेशर किती आता पिस्टनचं, थोडक्यात त्या गॅसवर P एवढं आहे. मग आता हे आलं का लक्षात. पहा बरं, अजम्पशन 4 ओळीचे हे तुम्हाला समजले पाहिजेत, लिहिता आले पाहिजे. काय म्हटलं मी आता, लेट एन आयडियल गॅस इज एनक्लोज्ड इन ए सिलेंडर हॅव्हिंग क्रॉस सेक्शनल एरिया ए. इट इज फिटेड विथ वेटलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. नाउ द टेम्परेचर ऑफ द गॅस T which do not changes during the expansion of the gas. Now initial gas volume of the gas is V1. Now this gas is allowed to expand isothermally and irreversibly. हे वाक्य यायला पाहिजे. The gas is allowed to expand isothermally and irreversibly from volume V1 to V2.
Now due to the expansion of the gas, the piston will move in upward direction through the distance small d. आता गॅस एक्सपांड झाल्यामुळे ते जे पिस्टन होतं ते पिस्टन समजा सुरुवातीला इथं होतं V1 व्हॉल्यूम, आता ते गॅस एक्सपांड केला V2 पर्यंत. आता हे अंतर किती आहे, मग एक्सपांड झालेलं म्हटलं आपण स्मॉल डी एवढा अंतराने ते पिस्टन वर ढकलल्या गेलं. ठीक आहे, लक्षात आलं जंक्शन. नाउ द गॅस इज अलाउड इट टू एक्सपांड आइसोथर्मली अँड irreversibly from volume V1 to V2. Now due to the expansion of the gas, this piston will move in upward direction through the distance small d. काही अडचण? Now here work is done. आता इथे फिजिक्स सांगतं वर्क घडलं. कसं सांगतं फिजिक्स? वर्क डन चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. काय आहे वर्क डन? वर्क डन फोर्स मल्टीप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. आहे का फिजिक्स मध्ये हा नियम? वर्क डन कसं काढतात? 10वी पासून आहे. वर्क डन म्हणजे फोर्स मल्टीप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. काही अडचण? समजा वर्क डन साठी मी आता हा W लिहिला, फोर्स साठी मी आता F लिहितो, आणि डिस्प्लेसमेंट कोणाची झालेली आहे इथे? पिस्टनची झालेली आहे. किती डिस्प्लेसमेंट झाली इथे पिस्टनची? स्मॉल डी एवढी. मग W इज इक्वल W म्हणजे वर्क डन, फोर्स साठी F, डिस्प्लेसमेंट पिस्टनचं झालं किती? स्मॉल डी एवढं. म्हणजे फॉर्म्युला तयार झाला W इज इक्वल टू F मल्टीप्लाइड बाय D. हे फिजिक्सच्या नियमानुसार आता गॅस एक्सपांड होतो, वर्क घडलं, W इज इक्वल टू फोर्स मल्टीप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. बट आणखी माहिती आहे फिजिक्स मध्ये आपल्याला. बट फोर्स इज नथिंग बट, फोर्सची व्याख्या आहे प्रेशर मल्टीप्लाइड बाय एरिया. किंवा आपण प्रेशरची व्याख्या करतो काय? फोर्स पर युनिट एरिया. हा एरिया इकडे आणा, काय झाला? फोर्स पर युनिट एरिया म्हणजे कोण? प्रेशर. म्हणजेच काय? एरिया तिकडे गेला. फोर्स म्हणजे कोण असतं आता? प्रेशर मल्टीप्लाइड बाय एरिया. हे मी फिजिक्स मधूनच घेतलं. चालेल. मग आता पहा, फोर्स साठी आपण काय अक्षर वापरलं? F. प्रेशर किती आहे त्या पिस्टनचं? अगेन्स्ट प्रेशर P. हे प्रेशर आहे. किती एरियावर प्रेशर अप्लाय झाला आता? हे स्मॉल a. याचं क्रॉस सेक्शनल एरिया आपला सिलेंडर A, आणि त्याच्यावर प्रेशर किती होतं? P. मग P मल्टीप्लाइड बाय स्मॉल a. काही अडचण? हे P कोण आहे? हे प्रेशर ऑन द गॅस. किती एरियावर अप्लाय झालं? हे त्या क्रॉस सेक्शनल एरियावर. मग एरिया किती? A. एरियावर प्रेशर P. मग फोर्स किती झाला? प्रेशर मल्टीप्लाइड बाय एरिया. हा एवढा फोर्स थोडक्यात अप्लाय होऊन राहिला. चालेल. मग आता आपल्याला F ची किंमत माहिती झाली. याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो, याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. आणि आता वर्क डन W इज इक्वल टू F ची किंमत टाकतो P मल्टीप्लाइड बाय A मल्टीप्लाइड बाय D. कारण F ची किंमत किती आहे? P मल्टीप्लाइड बाय A टाकली किंमत. बरोबर आहे. आणि हा स्मॉल d. काही अडचण? आता पहा, P म्हणजे प्रेशर, A म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, D म्हणजे काय? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पिस्टन. बरोबर आहे. आता हा A म्हणजे हा झाला तुमचा क्रॉस सेक्शनल एरिया, हा असा गोल. बरोबर आहे की नाही? आणि हे डिस्टन्स म्हणजे हे एवढं अंतर. आता हे झालं व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. मॅथमॅटिक्स नुसार A क्रॉस सेक्शनल एरिया A मल्टीप्लाइड बाय हाईट ऑफ द सिलेंडर. हे हाईटच झाली, एवढा व्हॉल्यूम झाला तो. आता म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया A आणि एवढा अंतर म्हणजे एवढा सिलेंडरचा व्हॉल्यूम झाला तो. सो A मल्टीप्लाइड बाय D म्हणजे कोण? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर एवढा व्हॉल्यूम किती होईल पहा बरं. हा शेडेड पोर्शन इतका व्हॉल्यूम किती? हा इथपर्यंतचा व्हॉल्यूम V1. हा पूर्ण व्हॉल्यूम किती आहे? V2. मग हा एवढा किती होईल? हा एवढंच आहे. डिस्टन्स D एवढंच आहे. आपल्याला एवढाच व्हॉल्यूम काढायचा आहे आपल्याला. मग एवढा व्हॉल्यूम म्हणजे हा एवढा, आणि हा पूर्ण म्हणजे V2. मग V2 वजा V1 करा बरं, हे काढून टाका. म्हणजे हा व्हॉल्यूम झाला की नाही? सो इट इज V2 मायनस V1. हे समजलं का? पहा बरं तुम्हाला.
व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर म्हणजे एवढं, कारण डिस्टन्स एवढंच आहे, हा क्रॉस सेक्शनल एरिया. एकूण व्हॉल्यूम V2, त्यातून हा V1 वजा करा म्हणजे हा शिल्लक राहिला V2 मायनस V1, म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम झालं ते. मग याच्यासाठी आपल्याला मिळाला फॉर्म्युला W इज इक्वल टू P आणि A इंटू D काय झालं आता V2 मायनस V1. सो W इज इक्वल टू P इंटू, याला मी डेल्टा V म्हणतो. सो डेल्टा V म्हणजे कोण, याच्यानंतर चेंज इन व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम, चेंज इन द. काय अडचण आहे का, पहा बरं, झालं एक्सप्रेशन तयार. हेच पाहिजे तर आपल्याला, एवढंच वर्क मिळतं आपल्याला. वर्क डन obtained during the isothermal irreversible expansion of the gas W is equal to P delta V. P म्हणजे कोण, प्रेशर ऑन द गॅस, प्रेशर ऑन द गॅस. आणि हा V2 मायनस V1 म्हणजे कोण, चेंज इन व्हॉल्यूम. जेवढा गॅस एक्सपांड झालेला असेल तेवढा चेंज इन व्हॉल्यूम, एवढाच एक्सपांड झाला म्हणजे हा झाला चेंज इन व्हॉल्यूम. मग काय झालं, प्रेशर against which the gas is expanded, this pressure into change in volume, म्हणजे एवढं वर्क डन आपल्याला मिळालेलं आहे. सो काय फॉर्म्युला कोणता झाला आपला आता, W वर्क डन इज इक्वल टू प्रेशर मल्टिप्लाइड बाय चेंज इन व्हॉल्यूम. डेल्टा V म्हणजे कोण, V2 मायनस V1 म्हणजे W इज इक्वल टू P डेल्टा V. This is the work done obtained during the isothermal expansion of the gas. एखादा गॅस जेव्हा आयसोथर्मली आणि इरिव्हर्सिबली एक्सपांड होतो तेव्हा किती वर्क मिळालं, W वर्क मिळालं, P into delta V. Now according to the IUPAC convention, sign convention, if the gas is expand then work is considered as a negative. So according to the IUPAC sign convention, the work of expansion is taken as negative work. हे का आलं त्याचा विचार नंतर होईल. मग निगेटिव्ह साइन आपण देणार आहोत. सो W इज इक्वल टू मायनस P डेल्टा V. डेल्टा V चेंज इन व्हॉल्यूम आणि P म्हणजे कोण, अगेन्स्ट प्रेशर. आणि मायनस साइन काय म्हणते आता, की वर्क ऑफ एक्सपान्शन असेल तर त्याला काय म्हणायचं, निगेटिव्ह वर्क म्हणायचं. ती निगेटिव्ह का आलं ते येईल पुढच्या पार्ट मध्ये. आणि जर समजा कॉम्प्रेस होत असेल गॅस तर ते पॉझिटिव्ह वर्क, वर्क ऑफ कॉम्प्रेशन पॉझिटिव्ह राहील आणि वर्क ऑफ एक्सपान्शन असेल तर ते निगेटिव्ह घ्यायचं असं सांगितलं. हे साइन कन्व्हेन्शन नुसार चालेल. वर्क ऑफ एक्सपान्शन आहे म्हणून निगेटिव्ह आलेलं आहे, पॉझिटिव्ह असेल तर वर्क ऑफ कॉम्प्रेशन होईल, हे साइन कन्व्हेन्शन नुसार. बस एवढं जर एक्सप्रेशन तुम्ही दिलं तर तुम्हाला 2 मार्क्स मिळतात. आता यामध्ये पहा, इफ द गॅस इज एक्सपांड्स इन व्हॅक्यूम देन व्हॉट हॅपन. एखादा गॅस जर तुम्ही व्हॅक्यूम मध्ये एक्सपांड केला, व्हॅक्यूम म्हणजे काय, वरचं प्रेशर 0, मग प्रेशर P इज इक्वल टू 0 असेल तर तुमचा गॅस किती एक्सपांड झाला तर तुमचं वर्क डन किती होईल इन व्हॅक्यूम, P is equal to 0, so W is equal to minus 0 into delta V, so W is equal to 0च होईल ते. म्हणजेच काय होईल की जर एखादा गॅस तुम्ही हा व्हॅक्यूम मध्ये एक्सपांड केला तर वर्क डन किती राहील, 0. का बरं, कारण अपोजिंग प्रेशर P जे आहे ते 0 राहील. सच ए एक्सपान्शन ऑफ द गॅस where work done is 0 is called as a free expansion of the gas. काय म्हणायचं याला, free expansion of the gas where work done is 0. Why? Because here opposing pressure P equal to 0. मग आता या एक्सप्रेशन मध्ये काही अडचण आहे का पहा बरं. पुन्हा एकदा आपण रिवाइज करू. हे म्हणजे हे एक्सप्रेशन पाठच झालं पाहिजे, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. काय काय आपलं हेडिंग काय आहे, पहिलं वर्क डन ड्यूरिंग आयसोथर्मल इरिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ द गॅस. आणि हे झाल्यावर दुसरं एक्सप्रेशन कोणतं घ्यायचं मला, वर्क डन ड्यूरिंग आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ द गॅस. दोन्ही अतिशय महत्वाचे. हाच गॅस मी जर हळूहळू एक्सपांड केला तर किती वर्क मिळेल, हाच गॅस एकदम एक्सपांड केला तर एवढं वर्क मिळालं मला, बरोबर आहे. ते एक्सप्रेशन येईल आता याच्यानंतर. मग सुरुवात कशी केली होती आपण पहा. लेट
A ideal gas is enclosed in a cylinder having cross-sectional area A. It is fitted with weightless and frictionless piston. Let initial volume of the gas is V1, temperature of the gas is T. Now the gas is allowed to expand from volume V1 to V2 isothermally and irreversibly. Due to the expansion of the gas, the piston will move in upward direction through the distance small d, suppose. Now here work is done. So work done is equal to force multiplied by displacement. Work done denoted by capital W, force is denoted by capital F. Now here displacement of the piston is small d, so we get work done W is equal to F multiplied by D. But according to the definition of force, force is nothing but pressure multiplied by area. force साठी F, pressure साठी P, area of cross section A घेतलेलाच आहे आपण. So W is equal to P into A into D. But A multiplied by D. This is A, this is D, this is volume of the cylinder. हा एवढा व्हॉल्यूम, एकूण व्हॉल्यूम V2, इथून इथपर्यंत V1, मग इतका व्हॉल्यूम किती झाला? V2 मधून V1 वजा करा, हा एवढा व्हॉल्यूम V2 minus V1. So we get A into D is equal to V2 minus V1. So W is equal to P into हा V2 minus V1 टाकला. But V2 minus V1 is denoted by delta V, that is change in volume. Work done is equal to against pressure P into change in volume delta V. And according to the IUPAC sign convention, expansion of the gas, then work done is negative. It is considered as a negative. आणि आणखी एक पॉइंट सांगितला होता शेवटी, तो म्हणजे कोणता? When the gas expands in vacuum, then value of opposing pressure P equal to 0, and hence here work done is also 0. Such a expansion of the gas where work done is 0 is called as a free expansion of the gas. आणि आता 6व्या लेसन मध्ये आपण फक्त काय पाहणार आहोत? रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये किती वर्क